राहायला तुर्ब्याला आता कोपरखेडा असेल किंवा तुर्ब्याहून इकडे आलात, कारण आमचे लोक आणखी तयार झाले नाहीत, तर आम्ही 8 वाजता टायमिंग दिला ते, आणि साहेब तिथून आलेत, म्हणजे ते रात्रंदिवस बाहेर, रात्रीचे 2 वाजेपर्यंत बाहेर होते साहेब, तरी ते 8 वाजता म्हणजे 8 वाजता इथं आले. आणि म्हणून या ठिकाणी मी युवराज सोनवणे, वैयक्तिक युवराज सोनवणे परिवारच्या वतीनं आपलं साहेब हार्दिक शुभेच्छा आहेत, स्वागत आहे आपलं. आणि या ठिकाणी साहेबाला विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या, म्हणजे शुभेच्छा द्यायच्या. भारत देशाला संविधान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, आज आपण ज्या महामानवाची 135वी जयंती आपण साजरी करा. रमाईने त्यांना भरपूर साथ दिला. गरिबी असताना बाबासाहेब परदेशात शिकायला गेले, त्यावेळेस माता रमाईनं कष्ट हाल केले आणि बाबासाहेबाला कसल्या प्रकारे त्रास दिला नाही. मग ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन आले. नंतर बाबासाहेबांनी संविधान लिहिला. जेवढे संविधान कमिटीमध्ये लोक होते, एक एक करून सर्व निघून गेले, मेले, परंतु बाबासाहेबांनी हाल नाही सोडली. संविधान लिहिलं म्हणून आज आपण सुरक्षित आहोत. आज आपण हे जातीवादी सरकार या ठिकाणी मनोवादी सरकार आलेलं आहे आणि आपल्या बहुजन समाजावर अन्याय अत्याचार चालू आहे. आपण पाहिलं गेल्या 2 महिन्यापूर्वी अट्रॉसिटीचा कायदा त्यानं एकदम नरम, एकदम सुलभ केला होता. तर त्या आपल्या भीमटोला त्यांना चांगल्या प्रकारे दाखवल्यामुळं नंतर त्या लोकांनी आपला रंग बदलला. ते लोक प्रयत्न करतात की बाबासाहेबाला मानणारी लोक कुठेतरी कमजोर व्हायला पाहिजे, परंतु आपल्याला पण आपलं सुद्धा दुर्दैव आहे, आपण एक ठिकाणी राहत नाहीत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय आनंदराज आंबेडकर, आदरणीय भीमराव आंबेडकर आज या ठिकाणी या जनतेसाठी, आपल्या समाजासाठीच नव्हे तर बहुजन समाजासाठी बाळासाहेब लढत आहेत. परंतु आपले लोक काय नाही तर काय त्याच्या विरोधात 4 पैसे घेऊन इकडे तिकडे पळत आहेत. तरी सुद्धा प्रकाश आंबेडकर कुठेही डगमग न करता या समाजासाठी अवरात्र असते. बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, भारतीय बौद्ध महासभा आज या नव्या मुंबईमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जयंतीचा छोटेखानी का होत नाही कार्यक्रम वार्डावार्डामध्ये चालू आहे. आज आम्ही रात्री सुद्धा आम्ही 12 वाजता आमच्या तुर्बे नाका आंबेडकर नगर येथे निळा ध्वज फडकून फटाके वाजवून या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतला. तसेच आज सकाळी पहिला कार्यक्रम इथे आहे. अजून मला 12 वाजेपर्यंत असेच कार्यक्रम आहेत. मी सुद्धा विराजगुजीला बोललो होतो तुम्ही लवकर तयारी करा, पण आम्ही आलो या ठिकाणी, पण इथे काही तयारी नव्हती. काय हरकत नाही, कारण रात्री 12-1:30 लागले, कार्यक्रम थोडासा उशिरा झाला, काय हरकत नाही. परंतु ही मेणबत्ती पेटायला पाहिजे, ही मेणबत्ती विजू द्यायला नाही पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वप्न साकार करू. आज नाही उद्या साकार होणार. आज नाही उद्या आपली लोक जी भांडगुळ आहेत आपली सुद्धा इकडे तिकडे पळते जाते 4 पैशासाठी. त्यांना एक दिवस शेवटी आपल्याला त्या काळात बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवदान दिलं होतं, आपल्याला वाचवलं होतं. पण ह्या काळात सुद्धा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच परिवारच आपल्याला सहकार्य करेल. एवढंच बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्त घराच्या संघर्ष समितीच्या वतीने मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय महाराज. आता या ठिकाणी गवई सर्वांचं आभार व्यक्त करतील असे त्यांना सूर्यवंशी सर्वांचा आभार माना. नाही या संस्थे बघू या 2 मिनिट या तिकडे इकडे, कारण पक्षानं आदेश दिला साहेब, पक्षानं आदेश दिल्यामुळं तुम्ही सर्वांचे आभार माना. साहेबांना आदेश दिलाय ना. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती